विजय सर जरा वार्निंग दीजिए, 2:02 पौने 2 हो गया है. चला मॅच चालू करा मित्रांनो. आयोजक कमिटीच्या माध्यमातून वारंवार विनंती केली जाते, सकाळपासून आपण कुठल्या संघाला पेनलाइज नाही केलाय. एरोली संघाला सुद्धा आपण सहकार्य केले. 2 षटकापर्यंत तुमचा प्लेअर उशिरा आला, त्यानंतर खेळायला परवानगी दिली आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. दुपारच्या सत्रामधील अजूनही बऱ्याच मॅच बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्याची अपेक्षा आहे. मिलिंद सरांचं कौतुक. चला लेट्स प्ले. पहिलं षटक आणि पहिला चेंडू. टाकलेला चेंडू वेग आणि वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. ज्या ज्या ठिकाणी मी समालोचन कक्षामध्ये जातो पहिला चेंडू फार महत्वाचा असो, शुभ शकून मानला जातोय. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग झाले, स्टंपला हात लागलाय म्हणून दिलेला नो या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय सरांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. भांडूप आणि माहुलकर दुपारच्या सत्रामधील दोन्ही टीम्स आपण आला असाल तर नक्कीच या मॅचच्या इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल याची दक्षता घ्या. पावसाळी क्रिकेट जम्मत नक्कीच पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामधील नक्कीच पहिली मॅच आहे KP9 भांडूप विरुद्ध YP गुरुकुल रिया 11. बोथ ऑफ द टीम्स कॅप्टन आला असाल तर रिपोर्ट करा. मधल्या इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल कंपल्सरी झाला पाहिजे. स्पर्धेचे कडक नियम आहेत, त्याचं उल्लंघन करू नका. नितीन राणे कंपनी KP9 विरुद्ध YP गुरुकुल रिया 11. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. चला घाई करायची आहे. ज्या टीमचा नामोल्लेख केला गेलाय प्रत्येक बॅटिंग टीम आणि विजय सर फिल्डिंग रिव्ह्यू आहे ना. ओ यस, फिल्डिंग रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. आमचे मर्यादा बाकी प्लेअर कोणी जाऊ नका. कॉम्प्युटरच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू व्हाईट आहे की नाही चेक केला जातोय. निर्णय लगेच कळला जाईल. तद्वार या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ज्यांचा नामोल्लेख केला जातोय आमच्या असे माजी नगरसेवक राजेंद्रजी माहुलकर साहेब, तसेच माननीय माजी नगरसेविका सीमाताई माहुलकर यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. सातत्याने हे क्रीडांगण या क्रीडांगणाची आखणी आणि नक्कीच सपोर्टिव्ह आणि हे ग्राउंड टिकवण्यामध्ये ज्यांचा नामोल्लेख केला जातो अशा आमच्या दोन्ही माजी नगरसेवक आणि नगरसेविका यांचं कौतुक नक्कीच आम्ही करतोय. वारंवार या स्पर्धेसाठी त्यांचा सहभाग आणि नक्कीच अशा पद्धतीने आपण पर्व चौथं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पुमा स्क्वॉड ओनरचे आमचे अमितजी कोळी आणि त्यांच्या मित्रत्वाच्या नात्याने ऋषी आणि योगेश दादा वैद्य या ठिकाणी आपण पाहतोय. चला व्हाईट बॉल दिलाय. यानंतर दिलेला निर्णय नक्कीच आपण पाहतोय. फिल्डिंग रिव्ह्यू नक्कीच संपलाय. तुम्हाला आता घेता येणार नाहीये. व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट पंचांनी सुद्धा दिलाय. त्यामुळे अचूक निर्णय घेण्यामध्ये विजय सरांचं कौतुक करावं लागेल. या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कार ट्रॉफीच्या माध्यमातून माननीय वेदांत नितेश तुर्बेकर तसेच टी शर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत असे आमचे प्रमुख प्रायोजक माननीय प्रीतम सर ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभलंय. तसेच सनग्लासेसच्या माध्यमातून ऋतिकजी पाटील यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. तसेच लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून त्याचे प्रमुख प्रायोजक आहेत मुरगन सर यांचं सुद्धा कौतुक आपण नक्कीच करतोय. त्या दरम्यान मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. स्ट्रोक केला गेलाय. स्वतःला सावरायचं. आज सॅटर्डे आहे, उद्याचा संडे आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आपण ग्राउंडच्या आतमध्ये असतो, परंतु मंडेला ऑफिस सुद्धा आहे. त्यामुळे धडपड पडझड स्वतःला सांभाळा. पावसाळी क्रिकेटमध्ये इजा करून घेऊ नका. स्वतःला सावरत सावरत पावसाळी क्रिकेटची मजा नक्कीच आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा पाऊस आला, त्यानंतर चिखल
या ग्राउंड मध्ये बराच आपल्याला पाहायला मिळतोय आणि कौतुक क्षेत्ररक्षकांचा कस या ठिकाणी लागतोय, कारण स्वतःला सावरत मार्गस्थ होताना चेंडूचा घ्यायचा, चेंडू अडवायचा आणि परत फेकायचा, हे कौशल्य क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मारलेला फटका इतका सुरेख पाहायला मिळालाय. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. 4 धावा नक्कीच वाचल्या गेल्यात. 3 धावून काढले गेल्यात. 3 धावाने धावसंख्या नक्कीच वाढेल. षटक क्रमांक 1 संपुष्टात आणि धावा झाल्यात त्या 10 धावा. चला विजय सर, आपण वारंवार त्यांना ताकीद द्या, स्पीडअप करा मित्रांनो. टाइम बाउंड मॅच आहे, आपण लक्षात घ्या. 4 ओव्हरची मॅच आपण का ठेवली आहे. दुपारच्या सत्रातील अजूनही 4 संघ आपल्याला पाहिजेत. 1:45 झालेत. 10 वाजता पहिला चेंडू पडायला होता, 10:50ला पडलाय, त्यामुळे थोडासा विलंब झालाय. थोडीशी घाई करा. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलाय. धावा झाल्यात त्या 10. नवीन गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा बॉलर सज्ज. बॉलिंग बरोबर पाहायला मिळतं. ओमकार फुल टॉस चेंडू, बॅटला नीटचा स्पर्श नाही झाला. या ठिकाणी टेंट आहे, टेंटच्या ठिकाणी जर चेंडू अडला गेला तर घोषंगीत 2 धावा नक्कीच ग्राह्य धरल्या जातील. देवांश कोळी आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. सकाळपासून आतापर्यंत छोटा पॅकेट धबडा धमाका आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये नक्कीच देवांश पाहायला मिळत आहेत. कान मंत्र नक्कीच बाकीच्या खेळाडूंकडून दिले जात आहेत. चेंडू घर 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 नक्कीच ओमकार यांना सुद्धा चकवला जातोय आणि या ठिकाणी बॅटर आउट. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. कम्युनिकेशन चांगलं होतं, कॉल चांगला दिला गेला होता. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाव घेताना रनआउट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला नवीन बॅटर रेडी राहायचंय, थोडीशी घाई करा. नवीन बॅटर अनिकेत थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. दुपारच्या सत्रातील 4 टीम KP9 नितीन राणे कंपनी. चला यायचंय. मधल्या इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जाईल, थोडीशी घाई करा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं 4थं पर्व आपण नक्कीच पाहतोय. क्वार्टरची मॅच वरळी विरुद्ध एरवली. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये नक्कीच पोहोचेल. न्यू बॅटर अनिकेत नक्कीच पाहायला मिळतो. पावसाचं आगमन सुद्धा होत आहे. काय वेगळा टाकला चेंडू, गुड बॉल. अनिकेत यांना जागेवर उभं ठेवलंय. बॅटला स्पर्श सुद्धा करून दिलेला चेंडू वेगात टाकला गेलाय. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. आता खरी गंमत जम्मत आहे कस लागणाऱ्या गोलंदाजाचा. पडलेला चेंडू हातामध्ये नीटचा विसवत नाही. बॉलची ग्रीप सुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीने पावसाळी क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा कस नक्कीच लागतोय आणि रबर बॉल बॅट वरती सहज येतो असं म्हटलं जातं. पाहूया काय नेमकी घडतंय. टाकल्या चेंडू ब्लॉकल मध्ये आहे. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे.
पळापळ धावपळ पाहायला मिळेल. धावून धावा 4 काढल्या जातील. काय कॉल दिला गेलाय. धावसंख्येला थोडासा आकार नक्कीच वाढलाय. धावा होत आहेत त्या विजय सर नो आहे. लेग बाय ओके. लेग बायच्या माध्यमातून 4 धावा नक्कीच पाहायला मिळाल्यात. धावसंख्या झाली 20. एक गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. 1 टू गो. लास्ट बॉल टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. एखादा मोठा प्रहार येतोय का. पहिल्या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय करण्यामध्ये मोठी घोडदौड नक्कीच मोठा वाचा सिंहाचा होता तो सनी यांचा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू नक्कीच आपल्या वरती मोठा प्रहार येतोय का. धावा कराव्या लागतील. धावा जमाव्या लागतील. पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच पाहतोय. धावून धावा केल्या जात आहेत. 2 पूर्ण केल्या गेल्यात. वाईट +2 अशा 3 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. धावा जमवल्या लागतील. धावा कराव्या लागतील. मगाच्या मॅच मध्ये ओमकार यांनी एक हाती बॅटिंग केली आणि आपल्या संघाला 97 धावांपर्यंत सुस्थितीमध्ये ठेवलं आणि पहिली मॅच सुद्धा जिंकली आहे. दुसऱ्या मॅचच्या अंतर्गत गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा टाकलेला ब्लॉकहोल मध्ये चेंडू नक्कीच कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. फंबल होईपर्यंत 2 धावा नक्कीच येत आहेत. 2 धावाने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आणि धावा झाल्या त्या 25 ऑन द बोर्ड. 25. अनुज नाईक आणि अनिकेत. चला मित्रांनो वेळ आपल्याकडे फार कमी आहे. थोडंसं स्पीडअप करा. सहकार्य करा. वारंवार पंच विजय सर सुद्धा आपल्याला ताकीद देत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दुपारच्या सत्रात 2 वाजलेत. अजून दुपारच्या सत्रामधील 4 नामांकित संघामधील चाललेली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि ती पाहायची आहे. जास्तीत जास्त षटकांची मॅच झाली पाहिजे याची सहकार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पहिली मॅच आपण 5 ओव्हरची ठेवली आहे. सेकंड मॅच 4 ओव्हरच्या मॅचेस नक्कीच पाहायला मिळतील. आणि मगाच्या मॅच मध्ये ज्यांनी सामना फिरवला असा अष्टपैलू गोलंदाज ऋषी बॉलिंग मार्कवर तयार पाहायला मिळत आहेत. ओमकार थोडस क्षेत्रव्यूह रचनेमध्ये नक्कीच बदल करतायत. पहिला चेंडू कॉम्बॉक्सच्या दिशेने आलाय. लांबच लांब. उंची आणि लांबी गाठली. आलाय षटकार. गुड स्ट्रोक. अनिकेत यांच्या बॅट मध्ये विदिन फ्रॅक्शन सेकंड मध्ये बॅट फिरवली गेली आहे. हेलिकॉप्टर फिरवलंय. धावसंख्या झाली ती 31. पहिला षटकार अनिकेत यांच्या बॅट मधनं आलाय. या इनिंगचा अजून 2. दुसरा षटकार आला. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आहे. अमितजी कोळी यांच्याकडनं 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. 6 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच माननीय पुमा स्क्वॉड ओनर्स आमचे माननीय अमितजी कोळी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चांगल्या चेंडू नक्कीच कमबॅक केला गेलाय. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. 2 धावा पूर्ण नक्कीच झाल्यात. 2 धावाने नक्कीच धावसंख्या वाढेल. 33. असं म्हटलं जातं एखादा चेंडू एखाद्या क्षेत्ररक्षकाकडे जातो आणि तो त्याच्याकडनं सुटल्यानंतर तो चेंडू सुद्धा दुसऱ्या चेंडूसाठी त्याच खेळाडूचा वेध घेत असतो.
पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नो बॉल. येस, गुड अंपायरिंग विजय सर, तुमचंही कौतुक करावं लागेल. स्क्वेअर लेग अंपायर निखिल सर, आपलं सुद्धा कौतुक. 3 नामांकित पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीये. डू ऑर डाय मॅच आहे. जो जितेल तो नक्कीच सेमीफायनल मध्ये पोहोचेल. उडवला चेंडू. काय शो खेळलाय. स्लॉट मध्ये आलाय. कडक पे धडक. 4-1-41 धावा जमल्या आहेत. फायटिंग स्कोर व्हायलाच हवा. का मी या संघाचा प्रमुख बॅटर आहे अनिकेत दाखवून देतोय. स्लॉट मध्ये आला आणि गेला सीमारेषा पार. षटकार. 41 पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव नक्कीच येईल. 4-2-42 आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. चेंडू गेलाय लांबी आणि उंची गाठली आहे. सीमा रेषा पार. 6. हे षटक महागडं पडलं. 23 धावा या षटकामध्ये आल्या आहेत. धावसंख्या झाली ती 48. गुड स्ट्रोक. अजूनही हानाचे 6 चेंडू शिल्लक आहेत. काय बॅटिंग केली गेली आहे. अनिकेत आणि अनुज नाईक. नायकांच्या अनुजने आत्ताचा स्ट्रोक जो खेळलाय, लेफ्ट हँड बॅटिंग करताना सौरव गांगुली यांची आठवण झाली. 48. चला मित्रांनो, स्पीडअप करा, स्पीडअप करा. शेवटच्या निर्णायक हाणामारीचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावांचा डोंगर रचला जातोय. युद्ध आहे एरवली विरुद्ध वरडी. त्याला कानमंत्र दिले जातात. एकमेकांशी संवाद साधला जातोय. शेवटचे निर्णायक 6 चेंडू पाहूया किती धावांचा डोंगर रचला जातोय. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एक प्लेअर कमी आले असताना 2 षटकाच्या माध्यमातून आयोजक कमिटीचं सहकार्य सुद्धा तुम्हाला लाभलंय. त्यामुळे थोडं सातत्य दाखवा, स्पीडअप करा. चला, दुपारच्या सत्रातील दोन्ही टीम्स AP9 संघनायक आपण रेडी राहायचं. नाणेफेकीचा कौल मधल्या इनिंग मध्ये केला जाईल याची दक्षता घ्या. पुन्हा एकदा अनिकेत यांच्या माध्यमातून नो बॉल दिला गेलाय. नो +1 धावून काढल्यात घेत आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल विजय सरांचं. धावसंख्या होती ती 51 ऑन द बोर्ड. 5-1-51. चला एरवलीकरांनो, टाळा तरी वाजवा. 50 गाठली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या बॅटरला सपोर्ट करा. अमान अनिकेत, अजून एखादा वन्स मोर. उलटो चेंडू म्हणजे नक्कीच पाहायला मिळतोय, पण ब्लॉकर मध्ये टाकलाय. विकेटचं पतन होतंय. दांडी गुल झाली आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो नक्कीच मागवतो असा चेंडू होता. अभिषेक न्यू बॅटर. चला अभिषेक, थोडीशी घाई करायची आहे. सकाळच्या सत्रामधील तिसरी मॅच अजून आपण पाहतोय, त्यामुळे थोडीशी घाई नक्कीच आपण करतो. पहिली मॅच 5 ओव्हरची होती. शेवटचा आणि अंतिम षटक आणि घेऊन येत आहेत ते अनिकेत. नवीन गोलंदाज आलाय. नो बॉल दिला गेलाय. धावून धावा केल्या जात आहेत. 2 + 1 धावसंख्या नक्कीच वाढली आहे.
5454. मगाची बॅटिंग करत असताना अनिकेत बाद झाले. गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला दुसरे अनिकेत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. नो बॉल, 9+1 अशा 2 धावा. एक्स्ट्रा चेंडू टाकले तर मॅच मध्ये नक्कीच कलाटणी येते. स्वतःला संयमी ठेवावा लागेल, अचूक टप्पा शोधावा लागेल अनिकेत यांना. थोडस बदल आली त्यामध्ये चेंज करावा लागेल. जागेवर उभे राहून आपला फुटवर्क नक्की सांभाळावा लागेल. चला टीम मीटिंग कमी करा विजय सर, आपण सुद्धा ताकीद द्या. चला स्पीडअप करा मित्रांनो. पाव ओमकार प्लीज प्लीज. काय झालं? चला स्पीडअप करा. न्यू बॉलर, नवीन गोलंदाजाला 6 चेंडू टाकावे लागतील. नवीन 6 बॉल टाकायचे. नवीन गोलंदाज काढला तर 6 बॉल टाकावे लागतील. 5656. चला एरोली संघाला एक ऍडिशनल बोनसच मिळालाय. बघाच्या बॉलरला 1 बॉल ग्राह्य झाला होता, पण ह्या गोलंदाजाला 6 चेंडू नव्याने टाकायला लागतील. 56 ऑन द बोर्ड. अक्षय उर्फ अक्की. बारसं ज्यावेळेस झालं तर नक्कीच अक्षय असं नाव ठेवलं गेलं, पण अक्की नावाने ओळखले जाणारे अक्की गोलंदाजी मार्कवर नक्कीच पाहायला मिळत आहेत. नवीन फ्रेश 6 बॉल टाकावे लागतील. 4थं षटक मार्गस्थ. आणि या ठिकाणी बॅटर आउट. विजय सर, व्हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. रनआउटचा ओके. रनआउट चेक करायचा. 2 मिनिटं नक्कीच या ठिकाणी बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केला जातोय. चला KP9 भांडूप संगनायक आपण आला असाल तर आलेल्याची नोंद करा. मॅच सातत्याने सुरू राहणार आहे. मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल सुद्धा केला जाईल. दुपारच्या सत्रामधील पहिली मॅच नक्कीच KP9 विरुद्ध YP गुरुकुल रिया 11 माहुलमधील स्थानिक संघ आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण कृपया व्यासपीठाच्या जवळ येऊन नाणेफेकीचा कौल नक्कीच करायचा आहे. शेवटच्या षटक मार्गस्थ असताना मधल्या इनिंगमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस कंपल्सरी आपण टीम मीटिंग करूनच या. क्या बात आहे. व्हाईट बॉल आहे, नक्कीच दिलगिरी व्यक्त केली आहे. नॉट आउट दिलाय, रन सुद्धा काउंट केला जातोय. अनुज नाईक यांना सुसंधी मिळाली आहे. जीवदान नक्कीच मिळाला गेलाय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू वेगात पाहायला मिळालाय. धावाची बोलिंग करी जाती आहे. आणि काय कॉल दिला गेला, थर्ड कॉल, म्हणजे 3 धावा धावून काढल्या गेल्यात. बाईटच्या माध्यमातून 3 धावा. गुड कॉल. कम्युनिकेशन दोन्ही बॅटर मध्ये चांगलं होतं. 3 धावाने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. धावसंख्या होती ती 6161.
तिसरं षटक मगाशी आपण पाहिलं 23 धावांचं पाहायला मिळालंय. या षटकामध्ये सुद्धा धावा धावायला लागल्या आहेत. आकार दिलाय 6161. टाकला चेंडू वेग वेग आणि वेग. कुठली संधी दिली नाही या डेलिब्रेट झालाय. ऍक्शन झाली असती तर नक्कीच लेगबायच्या माध्यमातून एखादी धाव आली असती पण बॅटर जागेवरच उभे राहिलेत. वेगात टाकलेला चेंडू काहीसा न कळलाय अनुज यांना. चला लास्ट ऑफिशियल कॉल KP9 आणि माहुल गावातील स्थानिक टीम बोथ ऑफ द टीम्स कॅप्टन्स प्लीज वरती यायचं स्टेजवर. नाणेफेकीचा कौल केला जाईल. टीम मीटिंग करूनच या. विलंब लावू नका. सातत्याने मॅच सुरू राहील याची खबरदारी घ्या. उडवला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. फंबल झालाय. क्षेत्ररक्षक कॉल दिला गेलाय आणि 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू पळतोय मी पळतोय. पळापळ धावपळ पाहायला मिळाली आहे. पावसाळी क्रिकेटची गंमत जम्मत. क्या बात आहे. थोडा चेंडू फंबल झाला. क्षेत्ररक्षक धावून धावा केल्या जात आहेत. कस लागला जातोय दोन्ही बॅटरचा. धावसंख्या धावायला लागली आहे 6/65. गुड स्कोर. पुन्हा एकदा थ्रू टाकला जातो. थ्रो येईपर्यंत नक्कीच 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या आहेत. 6/66. अजूनही शेवटचे निर्णायक 2 चेंडू. स्लोवर वन डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळाले. पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉल. विजय सर काय झालं. फेअर डिलिव्हरी. ओके येस येस. खालून गेलेला चेंडू नक्कीच पहिल्यांदा त्यांनी दंडित केला होता. व्हाईट बॉल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि फेअर डिलिव्हरी नक्कीच ग्राह्य धरली गेली. काय वेगात टाकलाय चेंडू आणि इनिंग या ठिकाणी समाप्त होते एका धावीने. धावसंख्या होती ती 67 आणि जिंकायला हव्यात त्या 24 चेंडूमध्ये 68 धावांचा लक्ष्य नक्कीच पाहायला मिळालंय. एक तिसरं षटक जे 23 धावांचं मिळालं त्यामुळे नक्कीच आकार दिलाय आणि एरवली संघाने नक्कीच कमबॅक केलाय. पाहूया या संघादरम्यान कशी लढत होते आणि पुढील समालोचन कक्षामध्ये बदल नक्कीच केला जाईल. डोंबिवली स्थित आमचे स्थानिक समालोचक नक्कीच माहुलकरांचं एक आवडतं याच क्रीडांगणामध्ये ज्यांनी बरीच पर्व केली आहेत असा गोड आवाज मनीष सर यांचा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल केला जातोय. आणि टॉस साठी विनंती करतोय KP9 संघ. नाणेफेकीचे लवकर यायचे. नितीनजी राणे KP9 विरुद्ध दोन्ही संघ नायक प्लीज हरिअप. मधल्या इनिंग मध्ये टॉस नक्कीच केला जातोय. आयोजक कमिटीच्या माध्यमातून कडक निर्बंध आहेत. चला या. नाणेफेकीचा कौल केला जाईल. निर्णय लगेच टीम मीटिंग करूनच यायचा आहे. निर्णय झाल्या झाल्या आम्हाला सुद्धा कळवायचा आहे. KP9 विरुद्ध YP. हेमंत आपण आला असेल तर व्यासपीठावर या. माहुलजी पॅकर हेमंत टॉस साठी यायचंय. KP9 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. माहुल संघाचे कर्णधार मॅच नक्कीच आपण पाहतोय. दुपारच्या सत्रातील पहिली मॅच. चला YP संघ माहुल KP9 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. लवकर लवकर या.
नाणेफेकीचा टॉस नक्कीच केला जातोय. आपण मॅच साठी थांबणार आहोत, परंतु टॉस साठी लवकर यायचंय. हेमंत, आपण कुठे असाल तर लवकर लवकर या. वायपी माहुल संगनायक, टीम मीटिंग करूनच यायचं आहे. निर्णय लगेच कळवायचा आहे. मॅचला अजून विलंब आहे, एक इनिंग शिल्लक आहे. तुमचे प्लेयर येईपर्यंत नक्कीच तुम्हाला वेळ मिळणार आहे. वायपी माहुल संगनायक, प्लीज प्लीज हरी अप. नाणेफेक करण्यासाठी लवकर या. ओव्हरची असेल दुसरी मॅच. विलंब झालाय म्हणून 4 ओव्हर तुम्ही विलंब लावायचा नाहीये. लवकरात लवकर मॅच सुरू करायची. कोण कॉल करतोय? टेल्स आलाय. काय असणार निर्णय? निर्णय नक्कीच कळवायचा आहे. बॅटिंग फर्स्ट. आणि काय रणनीती असेल नक्कीच आपण आयोजक बघितलं. पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धेमध्ये आले, 4थं पर्व आहे. आतापर्यंत KP9 संघाने या स्पर्धेमध्ये सातत्याने सहभाग घेतलाय. पहिलीच मॅच आहे. समोरचा नामांकित संघ सुद्धा आहे. कशा पद्धतीने रणनीती आखाल? पहिली बॅटिंग करून जास्तीत जास्त रन करायचे प्रयत्न करू बोर्डवर, आणि बॉलिंग लाईनअप नक्कीच आमचा चांगला आहे, तर डिफेंड करायचा पण प्रयत्न करू सर. बॉलिंग लाईनमध्ये सर्वात जास्त ज्याच्यावर विश्वास आहे त्या एखाद्या बॉलरचं नाव सांगशील का? आमचा यंग फास्टर देवा. क्या बात आहे. तुला ऑल दी बेस्ट मॅचसाठी. सर नक्कीच आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय माहुलकरांची ही पहिलीच लाख मोलाची स्पर्धा आहे आणि नक्कीच 4थं पर्व आहे. कशा पद्धतीचं आयोजन वाटलं आणि तुम्ही टॉस जरी हरलायत, नक्कीच त्यांनी बॅटिंग घेतली आहे. समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही ट्राय करतो अप्रॉक्स 55 लास्ट. हां असा, आणि तुम्ही हे अरेंज केला खूप चांगलं वाटतं आम्हाला. ऐसा, माझा मराठी खूप चांगला नहीं है बट मैं ट्राई। चलेगा सर, हिंदी में बात करेंगे तो भी चलेगा। तो मैं कह रहा था कि आपने जो अरेंज किया बहुत अच्छी बात है, बहुत अच्छा लग रहा है मुझे देख के सब। और मैं भी यहाँ पे ट्राई करने के लिए आया हुआ दादा के साथ, हेमंत दादा, ठीक है, दादा बोलता हूँ। और हम लोग ट्राई करेंगे ज़्यादा से ज़्यादा डिफेंस करने का, और ट्राई करेंगे जीत जाएंगे, ऐसा पूरी कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट मैच के लिए, धन्यवाद धन्यवाद, ऑल द बेस्ट, थैंक यू।
आणि ओव्हर टू नवीन आमचे डोंबोलीचा आवाज. ओव्हर टू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोषजी. कदम सरांना आपण ऐकत होतो पहिल्या सत्रामध्ये 68 धावेचं लक्ष जावत मॅचच्या दिशेला, जिथे पहिल्या बॉलवरती 2 धावेचा फटका आलाय. पहिल्या मॅच मध्ये अगदी खूप चांगली पार्टनरशिप करणारे हे दोन्ही बॅटर्स आहेत, ऋषी आणि ओमकार. 4च ओव्हरची मॅच आहे, म्हणजे क्रिकेट अजून थोडंसं फास्ट खेळावं लागेल. ऋषीलाही आता पहिल्या पार्थ आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. अर्ध्या विकेटवरती आल्यानंतर पाय थोडासा स्लिप झालाय, पण तरी देखील मागे जाण्याची संधी त्यांना मिळाली. मागे गेलेत सतत. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉलवरती 2 धावेचा फटका आला, मग त्यानंतर 2 डॉट बॉल आलेत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. समोर खेळलेत. अगदी व्ही मध्येच खेळायचा प्रयत्न केला होता. 2 धावा नक्कीच इथे इम्पॉर्टंट आहेत, महत्वाच्या आहेत. 2 धावा मिळतील आणि त्या 2 धावांनी धावफलकही पुढे जात आहे. धावा लागल्या 4 धावफलकावरती. बॉल झाले 4. पार्थ त्रिलोदकर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर खेळल्यात. चांगला स्ट्रोक. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो, पण मात्र 2 खेळाडू आहेत थोडस सास पडल्यात, पण धावा 2 मिळतील. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाणार आहे. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. 3 धावा मिळतील. चांगलीच फिल्डिंग म्हणूयात ना, कारण चिखलामध्ये आपण आहोत. सातत्याने पाय तुमचे सरकतायत. कुठे चिखल आहे, कुठे बॉल अडकतोय, कुठे वेगाने निघतोय. हो, चांगली बॉलिंग. पारचा एक लाजवाब बॉल आहे. या बॉलवरती देखील डॉट आलाय, म्हणजेच काय पहिल्या षटकामध्ये चांगला कमबॅक केलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात बिनगडी बाद. लोअर फुटचा बॉल आहे आणि बॉलचा सीमेरेषे बाहेर जाणार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरचा ज्याप्रमाणे आपण पहिल्या ओव्हरचा खेळ पाहिलात, पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपण हे सगळं बघितलं ना की रन झाले नव्हत्या, फक्त 7 धावा आल्यात. आता मात्र प्रत्येक बॉलला अटॅक करावा लागणार आहे, कारण मोठं धावफलक आहे, लक्ष मोठं आहे. आणि जेव्हा जेव्हा लक्ष मोठं असतं तेव्हा तेव्हा त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला अग्रेसिव्ह अप्रोचनी बॅटिंग करावी लागते. लोअर फुलटॉस बॉल होता, भिरकवला. 11 धावा लागल्यात. ऋषी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. हो, फुलटॉस बॉल, पण वेग कमी करण्यात आलाय बॉलवरती. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. हिम्मत
आणि त्या हिमतीची किंमत मिळते इथे बॉलरला. फुलटॉस बॉल होता पण त्यावरती वैभवला माहितीये वेग त्यांनी कमी केलाय म्हणजे बॉल थोडासा डीप होऊन आलाय. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल समोरचा बॉल आहे बॅटच्या मिडलला लागलाय का बॉल खेळाडू आहेत तिथे जज करतील आणि कॅच ड्रॉप केली जाणार आहे. धावा इथे 2 मिळतील. येस फक्त आणि फक्त 2 मिळणार आहे. सहज सरळ सोपा झेल येतोय आल्यानंतर तुम्हाला पकडून सरळ विकेट मिळवायची आहे तसं होत नाहीये. पुढचा बॉल यावेळेसही ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. अगदी हेलिकॉप्टर प्रमाणे बॅट स्विंग केली आहे पण बॅटच्या हलक्याच्या कडेला बॉल लागतोय. मागच्या दिशेला ट्रॅव्हल होईल. सिंगलच मिळणार आहे. ती सिंगल डबल तेवढंच महत्वाच्यात. अटॅकही करावा लागेल पण त्याच दरम्यान तुम्हाला ते सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करणं तेवढंच गरजेचं आहे. या सिंगल सोबत धावफलकही आता मात्र पुढे जात आहे. 14 धावा लागल्या धावफलकावरती. ओमकार चव्हाण स्ट्रायकिंग एंडवर आहे. वावनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलं होतं. या मॅच मध्ये खेळ तसाच करावा लागणार आहे पण मात्र यावेळेस बॉल गेलाय कुठे. बॉलरनी जवळपास विकेटच सेलिब्रेट केली आहे पण अंपायर सांगतायत बॅटला बॉल लागलेला नाहीये बॉल पायाला लागतोय. अंपायरचा कॉल येईल त्यानंतर आम्ही सांगणार आहोत. येस सर कशासाठी. बॉलिंग टीमचा ऑफिशियल रिव्ह्यू आहे. बोल्ड झालेत का चेक करूयात. ओके तिसऱ्या पंचांना विनंती असेल सर या आपण. येस मन्या सर आहेत. आउट नाही आहे. बॉल पायाला लागला आणि त्यानंतर अगदी बरोबर डिसिजन आहे. बॉलिंग टीम नो मोर रिव्ह्यूज. एक मिनिट सर थोडं थांबूयात 1 मिनिट. त्यासाठीच म्हटलं ना थोडं थांबतोय पुन्हा एकदा चेक करतोय. सरांना थोडा डाऊट आहे तर सर पुन्हा एकदा चेक करतायत. बॅटर आउट आहे. बॅटर आउट. नवीन बॅटर अखिल येतात मैदानाच्या आत. मग मात्र मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलेला खेळाडू सध्या तरी मैदानाच्या बाहेर जातोय. चांगली बॉलिंग सुरू आहे. वैभवचंही कौतुक करावं लागणार आहे. 14 धावा लागल्या धावफलकावरती आणि ही एक धाव ऍड करूयात. 15 धावा लागल्यात आता मात्र धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. 5 बॉलचा खेळ झाला. चांगली बॉलिंग केली आहे. पार्थनी अप्रतिम लाजवाब षटक फेकलं ज्यामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत वैभवनी 9 धावा दिलेल्या आहेत. म्हणजेच का तर पहिल्या दोन्ही बॉलर्सनी एवढी सुदृढ बॉलिंग केली आहे की ते 68 धावेचं लक्ष आहे ना ते लक्ष मात्र आणखी मोठं वाटत चाललंय. अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागणार आहे. षटकार शोधावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याला संधी मिळणार नाहीये कारण वैभव म्हणतोय माझे प्लॅन्स वेगळे आहेत. आणखी एक यॉर्कर टाकलाय आणि या यॉर्करचं प्रत्युत्तर नाहीये बॅटरकडे. वा आणखी एक विकेट.
नवीन बॅटर अक्षय येतात. 8 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील अशी सुरुवात करावी लागणार आहे. वा भाई आलाय, पहिलाच बॉल केला आणि पहिल्याच बॉल वरती छाप सोडणारं काम केलेलं आहे. थांबा, अजून कुठेही जाऊ नका, माझी बॅटिंग बाकी आहे, अजून मला संघर्ष करायचा आहे, मैदान गाजवायचं आहे. आणि मारलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. 7 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये किमान 5 ते 6 बाहेर मारावे लागतील. सुरुवात करतोय का? आणखी एक इन्साइड आउटचा फटका. बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं होतं, तसं होत नाहीये. समोर टप्पा पडतोय आणि त्यानंतर जणू काय गोळी आली आहे आणि ती गोळी नाही अडवू शकल्यात. चौकार आलाय आणि या 2 शॉटनी, या 2 बॉल वरती आलेल्या 10 धावांनी खऱ्या अर्थाने संजीवनी आणली आहे मॅच मध्ये. जी टीम अगदी पूर्णपणे सेकंड इनिंग मध्ये बॅकफुटला पाहायला मिळत होती ना, त्या टीमला आता इथे आशा पल्लवित झाल्यात. शहाज फ्रेंच, श्री स्वामी समर्थ वर्ली टीम, त्यांनाही माहिती आहे मॅच जिंकायची असेल, 6 बॉल 33 करायचे असतील तर अशीच बॅटिंग करावी लागेल. भाईनी सुरुवात केली आहे, भाईनी सांगितलंय थांबा, कुठेही जाऊ नका, हार मानू नका, लढत राहा. कारण त्याच्या नावातच स्वामी समर्थांचा देखील उल्लेख आहे ना. स्वामी जेव्हा पाठीचे असतात तेव्हा मात्र तुम्हाला हारणं जिंकणं हे तुमच्या हातात कधीही नसतं, पण मात्र प्रयत्न तुमच्या हातात असतात, ते करावे लागतील. 6 बॉल 33 करायचे आहेत. एका दिशेला सारा 11 इच्छापूर्ती ऐरोली आहे. ऐरोली टीमलाही माहिती आहे की मात्र आतापर्यंत आपण सगळं काही चांगलं केलं, सुदृढ केलं. 6 बॉल आणि त्या 6 मध्ये 33 समीकरण कठीण आहे, खूप मोठं आहे. पण पावसाळी क्रिकेट आहे, रबरचा बॉल आहे, षटकारही तुम्हाला मिळतोय. एक्स्ट्रा घेऊन चालले, पहिल्या 2 ते 3 बॉलवर मोठे स्ट्रोक्स आलेत तर अजूनही ना मॅच कुठेही जाऊ शकते. प्रितेशच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. ते शेवटचं षटक पहिलाच बॉल त्यांनी वाईट टाकलाय. प्रेशर असेल हो, त्यानंतर काय कमबॅक केलं, वा अप्रतिम. 1 ते 2 बॉल चांगले टाकायचे आहेत प्रितेशला. वय जास्ती नाहीये खेळाडूचं, पण हा खेळ कधी तुमच्याकडून वय मागतच नाही ना. हा खेळ तुमच्याकडून नेहमी तुमचा चांगला खेळ, तुमचे टेम्परामेंट, तुमचे स्किल्स आणि हा खेळ खेळण्याची जिद्द मागतो. जिद्द आहे. पण आता भाई शॉकिंग एंड वरती आलेत. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्या 5 मध्ये 31 करायचे आहेत. 5 बॉल 31 धावा करायच्या. भाई आलेत शॉकिंग एंड वरती. याच खेळाडूंनी जी उमेद होती ती दाखवली, पण आता प्लेड ऑन होत आहेत. बॅटची हलकीशी कडा आणि ज्या सगळ्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या अशा आता मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेला निघताना जायला निघतायत. विकेटचं पतन. 4 बॉलनी 31 धावेची आवश्यकता आहे. ऑन पेपर ही मॅच आता मात्र औपचारिकतेकडे गेली आहे, फॉर्मॅलिटीज कडे गेलेली आहे. पण तरी क्रिकेटचा खेळ ना नेहमी अनिश्चित त्यांचा राहिला. आणखी एक चांगला बॉल. वा प्रितेश, शेवटचं षटक टाकण्यासाठी जी जबाबदारी कॅप्टननी आपल्या खांद्यावरती दिली होती, जो विश्वास दाखवला होता
त्या विश्वासाचं पात्र ठरणारी बॉलिंग केलेली आहे. 3 बॉल आणि आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 30 करायच्यात. खूप बाहेर नो बॉल असेल आणि नो प्लस अतिरिक्त काही ऍड करूयात का? तर येस, 1 रन ऍड करणार आहोत. नो प्लस 1, 2 धावा मिळतील. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्या 3 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर आवश्यक असतील ना तर त्या धावा प्रचंड मोठ्या आहेत. 3 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. अगदी तिन्ही षटकार तरी देखील मॅच नाही जिंकता येणार आहे. पण प्रितेशला आता ते कार्य तसं करावं लागलं. असं म्हणतो ना आपण की अगदी काही बॉल आहेत, आता मित्रा ये पुढे आणि फक्त सोड बॉल. तसं काही करतोय का? ओहो, चांगला स्ट्रोक मारलाय. 28 ची आवश्यकता असताना 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 हवेत, 1 षटकार आलाय. कारण खेळ आलाय. तोही सांगत असेल कॅप्टनला थोडंसं वरती पाठवायचं होतं, थोडं प्रमोट करायची आवश्यकता होती. बाहेर टाकलाय का? येस, बाहेर टाकलाय. 2 बॉल 21 हवेत. 2 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल खेळलाय तिथे मात्र बॉल पायाला लागलाय का? येस, बॉल पायाला लागलाय आणि त्यामुळे फक्त आणि फक्त लेग बायच्या स्वरूपाची सिंगल मिळेल. 1 बॉल 20. आता म्हणायला हरकत नाहीये, औपचारिकता आहे, फॉर्मॅलिटीज आहेत आणि त्या फॉर्मॅलिटीजही आता पूर्ण कराव्या लागतील. प्रितेश, काय बॉलिंग केली आहे पण पठ्ठ्याने. अगदी 33 धावा होत्या, पण अंडरआर्मचा क्रिकेट आहे, विशेष म्हणजे रब्बर बॉलचा क्रिकेट आहे. सोपं नाहीये. अंडर प्रेशर आपल्याला अशी बॉलिंग करणंही सोपं नाहीये. 1 बॉल 20 हवेत. आणि पुढचाही बॉल इथे मात्र चांगला बॉल टाकलाय, डॉट बॉल टाकलाय. शेवटही चांगला राहिलाय, सुरुवातही तेवढी चांगली राहिली, शेवटही तेवढाच गोड केलेला आहे. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब बॉलिंग, फिल्डिंगही खूप चांगली आणि सामना याही वेळेस एक तर्फी जिंकलेला आहे. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग. स्वरा 11 इच्छापूर्ती ऐरोली टीम, तुम्हालाही विनंती असेल ठीक संध्याकाळी 4:45 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. 4:45 कुठल्याही साठी थांबण्यात येणार नाही. हा, आणि येस, आजची चर्चा करतोय. आता तर तुम्ही बोलाल उद्या यायचंय. उद्या नाही मित्रांनो, आजच, कारण आज आपल्याला एक फायनलिस्ट बाहेर काढायचे आहेत. आणि येस, अनाउन्स करतोय की टीम तुम्हाला 4:45 वाजता ठीक ग्राउंड वरती हजर राहायचंय. येस, कुठल्याही प्रकारचे कॉल्स येणार नाहीत. नक्की तुम्ही लाईव्ह बघून येऊ शकता, पण 4:45 वाजता हा तुमचा रिपोर्टिंग टाइम ऑफिशियल असणार आहे. देऊया त्या मॅचचाही मॅन ऑफ द मॅच.